समाजाचा प्रदेश अध्यक्ष। आज या ठिकाणी आपल्या पाचोरा तालुक्यातील म्हसावत या गावातील आमच्या आदिवासी बांधवांनी बऱ्याच वर्षापासून या गावामध्ये तिथल्या ग्रामपंचायतच्या गावठाण जागेवर महसूलच्या जागेवर अतिक्रमण करून तिथं झोपडे बांधून राहत होते बऱ्याच वर्षापासून। आणि बऱ्याच वर्षापासून ती जागा त्यांना राहत असलेल्या जागा नावे करण्याबाबत त्यांनी जिल्हा अधिकारी महोदयांकडे अर्ज फाटे केलेले होते। त्या अनुषंगाने आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आदरणीय आयुष प्रसादजी साहेबांनी त्यांच्या या घटनेची दखल घेऊन त्यांना त्या जागेची त्यांच्या नावावर करण्याबाबत 21 लोकांच्या ताबा पावती देण्यात यावी असे आदेश जिल्हा अधिकारी महोदयांनी काढलेले आहेत। गेल्या 3ऱ्या महिन्यात मार्च महिन्यामध्ये आदेश दिल्यानंतर खालचं जे संबंधित प्रशासन आहे ते ग्रामपंचायतचा असू द्या, पंचायत समिती असू द्या किंवा भूमी अभिलेख असू द्या, आज 3 महिने झाल्यानंतर सुद्धा संबंधित खालचं प्रशासन त्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची जागापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही संबंधित बीडीओ साहेबांना भेटलो। बीडीओ साहेब आज पंचायत समितीमध्ये दुसरीकडे कुठेतरी त्यांच्याकडे प्रभारी चार्ज इथला भूमी लेख अभिलेख यांच्याकडे भेटलो। त्यांना या पत्राची माहिती दिली। त्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना नाही आहे। संबंधित ग्रामसेवकांना विचारणा केली फोनवर, तर ते म्हणे मी अहवाल भूमी अभिलेखकडे आता 2-4-8 दिवसापूर्वी त्यांना पत्र दिलेले आहे की ह्या जागा मोजणीबाबत मोजणी करून देण्यात याबाबत। आता नवीन ग्रामसेवक गेलेले त्यांनीही तिथं परिस्थिती आजच्या कंडिशनला आहे अशी। परंतु मला गावातील तिथील स्थानिक जे धनाढ्य राजकीय पुढारी आहेत, गावाचा सरपंच हा राजकारण करतोय, त्याला त्याच्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधव जागा अतिक्रमण करून राहत आहेत त्याच्या बाजूला त्याच्या भावाची शेती काढलेली त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे। म्हणजे त्याच्या भावाचं अतिक्रम वाचवण्यासाठी, शेताचं अतिक्रम वाचवण्यासाठी या आदिवासी बांधवांना तिथून हाकलून लावण्याचं काम संबंधित सरपंच करताना या ठिकाणी दिसत आहे। म्हणजे सरपंच राजकारण करतो आहे। आदिवासी लोकांना, आदिवासी समाजाला त्यांच्या हक्कापासून डावलण्याचं काम संबंधित सरपंच करत आहेत। जर यदा कदाचित सरपंच जाणून बुजून आमच्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत असेल तर आम्ही एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने संबंधित सरपंचावर सुद्धा अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आपल्या माध्यमातून प्रशासनाला सुद्धा विनंती करणार आहोत आपल्या माध्यमातून की आता पावसाळा लागून गेलेला आहे। गेल्या एवढ्या 8-10 दिवसात त्यांना जर संबंधित भूमी अभिलेखने जागा मोजणी करून दिली तर त्या ठिकाणी ते पत्राचं शेड मारून आणि त्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे। त्यांना घरकुलाचं सुद्धा काम लवकर ताबडतोब चालू करता येईल। त्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत। माझी आपल्या सर्वांच्या आपल्या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती असेल की आपण ताबडतोब या घटनेची दखल घेऊन संबंधित आदिवासी बांधवांना न्याय देण्यात यावा। अन्यथा आपण जर न्याय दिला नाही तर एकलव्य आदिवासी संघटना आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम करेल। धन्यवाद।